चा महासंग्राम आपल्याला दिसतोय। सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांकडून प्रचाराला वेग आलेला आहे। अवघे 2 दिवस बाकी आहेत आणि अशातच आता पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा रोड शो सुरू झालेला आहे। महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला अवघे 2 दिवस उरलेले आहेत आणि पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा आपल्याला दिसून येत आहेत। पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये आज या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर अनेक सभा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीच्या अनुषंगाने घेणार आहेत। त्यामुळे या सभांमधून आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहेत। शिवानी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो सुरू झालेला आहे आणि यानंतर सभांचं देखील आयोजन करण्यात आलंय। अवघे 2 दिवस उरलेत, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? रोड शो पुण्यातल्या मुंढवा परिसरात आहे, तो सुरू झालेला आहे आणि अजित पवार मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढतायत आणि त्यासाठी अजित पवार जंग पछाडून काढताना बघायला मिळत आहेत। सामान्यांमध्ये जात आहेत, हार आहे त्यांच्याकडे। बाकी परिसरात हा रोड शो होता, मात्र आज अजित पवार वेगळ्या भागात रोड शो त्यांचं आभार मानतायत आणि कार्यकर्त्यांना। तर या रोड शोकडे आपलं लक्ष असेलच, तुर्तास संजय राऊत बोलतात, आपण पाहूयात। एका सभेनं आज ठाण्यात सभा आहे आणि काल दोन्ही नेत्यांनी अक्षरशः तुफान निर्माण केलं। जे प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अडाणी संदर्भात